हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहे टाइप्स ऑफ मोल्डिंग सँड. फर्स्ट टाइप ऑफ मोल्डिंग सँड, green sand. Green sand is also known as tempered or natural sand. The mold materials consist of or a mixture of silica sand with 18 to 30% clay, having moisture content from 6 to 8%. The clay and water furnish the bond for green sand. It is fine, soft, light, and porous. Green sand is damp when squeezed in the hand, and it retains the shape and the impression to give to it under pressure. Molds prepared by this sand are not requiring backing and hence are known as green sand mold. ग्रीन सँड म्हणजेच काय, याच्यामध्ये म्हणजे ही ड्राय नसते, याच्यामध्ये वॉटर, क्ले, बाइंडिंग पार्टिकल्स याच्यामध्ये ॲड असतात. ओके, म्हणजे कशी असते ही ड्राय नसते, याच्यामध्ये अदर पार्टिकल्स ॲड असतात. ओके, ग्रीन सँड मोल्ड इज मेड बाय लोडिंग ग्रीन sand into a mold maker and then a batter is pressed into the sand. It produces a cavity representing one half of the casting. It is wet condition. It is wet condition. It is not a dry wet condition. त्याच्यामध्ये अदर पार्टिकल्स, बाइंडिंग पार्टिकल्स ॲड केलेले असतात. त्याला आपण ग्रीन सँड म्हणजे ही वेट कंडिशन असते. हिअर द मोल्ड इज नॉट बेक्ड ऑर ड्रायड. म्हणजेच काय, याच्यामध्ये ज्यावेळी आपण मोल्टन मेटल ओतण्या अगोदर जी सँड असते त्याला आपण ग्रीन सँड म्हणतोय. त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन सँड म्हणतो. याच्यामध्ये क्ले अँड वॉटर पार्टिकल्स याच्यामध्ये ॲड असतात. सो इट इज फाईन, सॉफ्ट, लाईट अँड पोरस. त्याच्यामुळे ती कशी असते, सॉफ्ट असते. ती कशी असते, सॉफ्ट असते. याच्यामध्ये ग्रेन पार्टिकल्स जी अटॅचमेंट असते ती ड्राय सँडपेक्षा जास्त असते. इट इज द ग्रीन सँड. ओके, इट इज व्हेरी चीप अँड टेक्स लेस टाईम फॉर कास्टिंग. ही चीप असते आणि कास्टिंग करण्यासाठी कमी वेळ घेते. ओके, नेक्स्ट ड्राय सँड. ड्राय सँड, green sand that has been dried or baked in suitable oven after the making mold and cores is called dry sand. तर याच्यामध्ये बघा, जी ग्रीन सँड ज्याच्यामध्ये आपण मोल्टन मेटल अजून ओतलेलं नाही आहे, ज्यावेळी आपण मोल्टन मेटल ओतलं जातं आहे त्याच्या टेम्परेचरला, त्या मोल्टन मेटल म्हणजेच काय, जे वितळवलेलं मेटल आहे ते हाय टेम्परेचर, त्याचं हाय टेम्परेचर असते. ते हाय टेम्परेचर मेटल जे आहे ते आपण त्या मोल्ड कॅव्हिटीमध्ये इन्सर्ट ओतल्यानंतर त्याच्यातले जे वॉटर पार्टिकल्स आहेत ते काय होतात, इव्हॅपोरेट होतात. वॉटर पार्टिकल्स जे आहेत ते इव्हॅपोरेट होतात. ओके, त्यावेळी वॉटर पार्टिकल्स इव्हॅपोरेट झाल्यानंतर म्हणजेच त्यामध्ये अदर ॲडिटिव्स जे आहेत ग्रीन सँडमधले ते काय होतात, इव्हॅपोरेट होतात. त्यामुळं ती जी सँड आहे ती ड्राय कंडिशनला येते. तिची सँड आहे ती ड्राय कंडिशनला येते, म्हणून त्याला आपण ड्राय सँड म्हणतो. मोर स्ट्रेंथ, रिजिडिटी, थर्मल स्टॅबिलिटी, मेनली सुटेबल फॉर लार्जर कास्टिंग, मोल्ड प्रिपेअर्ड इन द सँड आर नोन ॲज ड्राय सँड मोल्ड्स. याच्यामध्ये रिजिडिटी आहे, थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे तितकं टेम्परेचर, हाय टेम्परेचर असूनसुद्धा ती जी सँड आहे ती आपलं काम करण्याचं सोडत नाही आहे, म्हणजे ती विथस्टँड राहते, हाय टेम्परेचरला विथस्टँड राहते. लार्ज कास्टिंगसाठी आपण यूज करतो या सँडचा. अँड मोल्ड प्रिपेअर्ड इन दिस सँड आर नोन ॲज ड्राय सँड मोल्ड. आणि जे मोल्ड आपण याच्यामध्ये प्रिपेअर करणार आहे त्याला आपण काय म्हणतो, ड्राय सँड मोल्ड्स. ड्राय सँड मोल्ड्स.
लोम सँड. लोम इज द मिक्सचर ऑफ सँड अँड क्ले विथ वॉटर टू थिन प्लास्टिक पेस्ट. ही सँड जी आहे ती काय केली जाते, पेस्टसारखी असते, पेस्टसारखी असते, ऑइली असते, ऑइली असते. सँड possesses हाय क्ले ॲज मच ॲज 30-50% अँड 18% वॉटर. याच्यामध्ये क्ले जो आहे, क्ले पार्टिकल जे आहे ते 30-50% आहेत, 30-50% आहेत अँड 18% वॉटर आहे. Patterns are not used for loam molding and shape is given to mold by sweeps. Particularly employed for loam molding used for large grey iron casting. याच्यामध्ये जे आहे ते ग्रे कास्ट आयर्नच्या लार्ज मोल्डिंगसाठी आपण या लोम सँडचा यूज करतो. लोम सँड कशी असते, पेस्ट टाईप असते. कशी असते, पेस्ट, सँडची पेस्ट बनवलेली असते, पेस्ट टाईप असते. This sand is used for loam sand molds for making very heavy casting, usually with the help of sweeps and skeleton patterns. या सँडचा यूज आपण काय करतोय, हेवी कास्टिंगसाठी आपण या सँडचा यूज करतोय. म्हणजे ज्याच्यामध्ये कसं असणार आहे, ग्रेन पार्टिकल्स जे आहेत ते किंवा त्याची साईज जी आहे ती कमी असणार आहे, साईज जी आहे ती कमी असणार आहे. ओके, दॅट इज द loam sand. Facing sand. Facing sand is just prepared and forms the face of the mold. It is directly next to the surface of the pattern and it comes into contact molten metal when the mold is poured. याच्यामध्ये ज्यावेळी आपण त्या मोल्ड कॅव्हिटीमध्ये आपण ज्यावेळी मोल्टन मेटल त्याच्यामध्ये ओतणार आहे त्यावेळी डायरेक्टली फर्स्टली कॉन्टॅक्ट काय होतो, फेसिंग सँडशी होतो. म्हणजेच काय, ज्यावेळी आपण मोल्ड कॅव्हिटी बनवलेली आहे ग्रीन सँडनं आणि त्यानंतर आपल्याला तिथं काय करायचं आहे, आपण कॅव्हिटी बनवलेली आहे. आता कॅव्हिटी बनवल्यानंतर आपण त्या कॅव्हिटीवर काय करणार आहे, मोल्ड फेसिंग सँड जी आहे ती काय करणार आहे, त्याची फवारणी करणार आहे. फेसिंग सँडची काय करणार आहे, फवारणी करणार आहे. म्हणजेच काय, डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द फेसिंग सँड. मोल्टन मेटल जे आहे त्याचा कॉन्टॅक्ट डायरेक्टली फेसिंग सँडचे होतो. ओके. हाय स्ट्रेंथ रिफ्रॅक्टरनेस. हाय स्ट्रेंथ रिफ्रॅक्टरीनेस म्हणजेच काय, जी ग्रीन सँड आहे म्हणजे एखादे मोल्टन मेटल हाय टेम्परेचरला वितळवलेलं मेटल जे आहे ते त्या कॅव्हिटीमध्ये ओतल्यानंतर जी ग्रीन सँड आहे म्हणजे त्याच्या ज्यावेळी ओतल्यानंतर मेटल ओतल्यानंतर काय होणार आहे, ते जे मेटल आहे त्याच्या आसपासची जी सँड आहे ती काय होणार आहे, फ्यूज होऊ नये, फ्यूज होणार आहे. त्याच्यामध्ये काय होणार, ती जे आपण म्हणतो त्याला जळणार आहे, ती जळू नये यासाठी या फेसिंग सँडचा यूज केलेला आहे. मेड ऑफ सिलिका सँड अँड क्ले विदाउट द यूज ऑफ सँड. याच्यामध्ये हे कशापासून बनलेले, सिलिका अँड क्लेपासून, सिलिका सँड आणि क्लेपासून बनलेले आहे. Different forms of carbon are used to prevent the metal burning into the sand. कार्बन याच्यामध्ये यूज केलेला आहे. म्हणजेच काय, जी सँड आहे ती सँड फ्यूज होऊ नये. ओके. आणि प्रिव्हेंटिंग द मेटल बर्निंग जे होणार आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी या सँडचा यूज केलेला आहे. फेसिंग सँड मिक्सचर फॉर ग्रीन सँड ऑफ कास्ट आयर्न मे कन्सिस्ट ऑफ 25% fresh and specially prepared and 5% sea coal. याचे हे मिक्सचर आहे. Sometimes mixed with 6 to 15 times as much fine molding sand to make facing. The layer of facing sand is in a mold usually ranges from 20 to 28 mm. From 10 to 15% of the whole amount of molding sand is the facing sand. याच्यामध्ये 10 to 15% आपण ही सँड यूज करतो आहे. ओके. म्हणजेच काय, फेसिंग सँड म्हणजेच काय, ज्यावेळी आपण कॅव्हिटी बनवणार आहे ग्रीन सँडमध्ये, मोल्ड कॅव्हिटी ज्यावेळी बनवणार आहे आणि मोल्ड कॅव्हिटीच्या वरती काय करणार आपण, ही फेसिंग सँडची आहे ती त्याची फवारणी करणार आहे. म्हणजेच काय, जी ग्रीन सँड आहे, जी आजूबाजूला असणारी सँड आहे ती फ्यूज होऊ नये यासाठी आपण या फेसिंग सँडचा यूज करतो. आणि याचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट पहिल्यांदा कोणाशी होतो, मोल्टन मेटलची होते.
आहे ह्याच्यावर काय केलं, हा मोल्ड बनवल्यानंतर काय केलं, कॅव्हिटी बनवल्यानंतर काय केलं, त्याच्यावर त्या फेसिंग सँडची फवारणी केलेली आहे. बॅकिंग सँड. आता बॅकिंग सँड or floor sand is used to back up the facing sand and is used to fill the whole volume of the molding flux. Molding sand is mainly employed for this purpose. For backing sand is sometimes called black sand because that old. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण मोल्ड कॅव्हिटी बनवलेली आहे, पण मोल्ड कॅव्हिटी आहे 12 mm आहे, 12 mm आहे आणि आपला प्रॉडक्ट जो आहे तो 10 mmचा आहे, म्हणजे 2 mmचा कुठंतरी फरक आहे. मग तो 2 mmचा फरक भरून काढण्यासाठी, ती कॅव्हिटी 2 mm भरून काढण्यासाठी आपण त्या ग्रीन सँडवर ही बॅकिंग सँड टाकतो. बॅकिंग सँड टाकल्यानंतर त्यावर फेसिंग सँड फवारली जाते. म्हणजे तो जो भरावा आहे तो भरावा भरून काढण्यासाठी आपण या सँडचा यूज केलेला आहे. म्हणजेच काय, ही फेसिंग सँडला बॅकिंग सँड. फेसिंग सँड टाकण्या अगोदर आपण त्याला बॅकिंग, म्हणजे तो 2 mmचा जो डिफरन्स आहे तो भरून काढण्यासाठी आपण बॅकिंग सँड यूज करतो आणि त्यानंतर फेसिंग सँड त्याच्यावर फवारलं जातं, म्हणून याला म्हणजे बॅकिंग सँड. सिस्टीम सँड. In mechanized foundries where machine molding is employed, so-called system sand is used to fill the whole molding flask. The used sand is cleaned and reactivated by the additions of water and special additives. This is known as system sand. याच्यामध्ये स्पेशल ॲडिटिव्स, आपल्याला रिक्वायर्ड ॲडिटिव्स जे आहेत ते रिक्वायर्ड ॲडिटिव्स आपण सँडमध्ये मिक्स करतो आणि त्याला आपण ती सँड आपण बनवतो, त्याला काय म्हणतो आपण, स्पेशल सँड. The property, since the whole mold is made of this system sand, the properties such as strength, permeability and refractiveness of the molding sand must be higher than those of backing sand. तेच ही सँड आपण काय करतो, डिझायर्ड कंडिशन, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज इन्क्रीज करण्याचं काम किंवा डिक्रीज करण्याचं काम, किंवा त्याच्यामधून आपण जशी आपल्याला पाहिजे आहे तशी आपण सँड बनवतो, त्याला म्हणले आपण सिस्टीम सँड. पार्टिंग सँड. तर पार्टिंग सँड म्हणजेच काय, आता आपण मोल्ड बनवतो तर कोप आणि ड्रॅग असे 2 पार्ट आहेत. कोप आणि ड्रॅग. वरचा पार्ट जो आहे तो कोप आहे, खालचा पार्ट जो आहे तो ड्रॅग आहे. या दोन्हीमध्ये आपण काय करतो, ते दोन्ही एकमेकाला क्लॅम्पिंग करतो आहे आणि त्यानंतर त्याला पोरिंग बेसिन थ्रू त्याच्यामध्ये काय करतो आहे, मोल्टन मेटल एंटर करतो आहे किंवा पोरिंग करतो आहे, फिलिंग करतो आहे. ओके, म्हणजे कोप आणि ड्रॅग जे आहे ते 2 पार्ट्स जे आहेत, ते 2 पार्ट्स एकमेकाला चिकटून आहेत किंवा ज्यावेळी आपण त्याला सेपरेट करायचं तर इझिली सेपरेट व्हावं यासाठी पार्टिंग सँडचा आपण यूज करतो आहे. विदाउट बाइंडर अँड मॉइश्चर टू कीप द ग्रीन सँड नॉट टू स्टिक टू द पॅटर्न, टू अलाउ द सँड ऑन द पार्टिंग surface the cope and drag to separate without cleaning. This is clean clay free silica sand which serves the same purpose as parting dust. म्हणजेच हे कोप आणि ड्रॅग जे आहेत ते इझिली सेपरेट व्हावं यासाठी आपण कोप आणि ड्रॅग हे पॅटर्न बनवल्यानंतर ज्यावेळी त्याला आपण एकत्र करतो आहे, ज्यावेळी त्याला आपण क्लॅम्पिंग करतो आहे, त्याच्या अगोदर काय करतो आपण, ही त्या सरफेसवर आपण ही पार्टिंग सँड फवारली जाते. ओके, नेक्स्ट कोर सँड. कोर सँड is used for making cores and it is sometimes also known as oil sand. This is highly rich silica sand mixed with oil binders such as core oil, which composed of linseed oil resin, light material oil and other bind materials. Pitch up floors and water may also be used in large cores for the sake of economy. आता याच्यामध्ये जर एखाद्या पॅटर्नमध्ये किंवा एखाद्या मोल्ड कॅव्हिटीमध्ये आपल्याला जर त्याच्यामध्ये एखादा होल असणारा पॅटर्न जर बनवायचा असेल, मोल्ड जर बनवायचा असेल, तर आपण तिथं काय करतो आहे, कोर यूज करतो आहे. ती कोर बनवण्यासाठी आपण या कोर सँडचा स्पेशली यूज करतो आहे आणि याच्यामध्ये कंटेंट्स असतात लिन्सर्ड ऑइल, म्हणजे ही ऑइली आहे,
ते कशी आहे, ऑइली सँड आहे. ओके, त्याला म्हणून म्हणलं ऑइल सँड. ओके, स्पेशली ही कोर बनवण्यासाठी, म्हणजे लाईट मिनरल ऑइल अँड अदर बाइंडिंग मटेरियल्स त्याच्यामध्ये ॲड केलेलं असतं आणि ती स्पेशली कोर बनवण्यासाठी ती सँड यूज केली जाते किंवा त्याच्यासाठीच ती बनवलेली असते. इट इज कॉल्ड कोर सँड. ओके, नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग सँड. प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग सँड. Refractoriness. Refractoriness is defined as the ability of molding sand to withstand high temperatures without breaking down or fizzing, thus facilitating to get sound casting. तर ह्याच्यामध्ये बघा, रिफ्रॅक्टरनेस म्हणजेच काय, जी आपण सँड यूज करणार आहे, मोल्डिंग सँड जी आहे ती हाय टेम्परेचरला विथस्टँड राहावी, म्हणजे तिथं आपलं काम जे आहे ते काम कंटिन्यू राहावं, म्हणजे ती ब्रेक होऊ नये, विदाऊट ब्रेकिंग डाऊन और फिजिंग. म्हणजे ज्यावेळी आपण मोल्टन मेटल ज्यावेळी त्या मोल्ड कॅव्हिटीमध्ये ओतणार आहे त्यावेळी ती ज्यावेळी मोल्टन मेटल आतमध्ये जाणार आहे त्यावेळी त्याच्या आसपासची जी सँड आहे ते त्याचं फ्युजिंग होऊ नये, म्हणजे त्याच्यावरले वॉटर पार्टिकल्स जे आहे ते इव्हॅपोरेट होणार आहेत. ओके, त्यामुळे त्याचं फ्युजिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती फ्युजिंग होऊ नये ही प्रॉपर्टीज त्या मोल्डिंग सँडमध्ये असते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग सँड. पुअर रिफ्रॅक्टनेस पुअर असेल तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये फ्युजिंग होणार आहे, म्हणजे ते आसपासची जी सँड आहे ती जळणार आहे, फ्युजन होणार आहे, त्याचं बर्निंग होणार आहे तिथं. ओके, बर्न टू द कास्टिंग सरफेस अँड त्याचं बर्निंग होणार आहे. नो स्मूथ कास्टिंग सरफेस कॅन बी ऑप्टेंड. मग तर काय होणार आहे, स्मूथ सरफेस आपल्याला मिळणार नाही आहे. स्मूथ सरफेस मिळणार नाही, कास्टिंग जे आहे केलेलं त्याचा स्मूथ सरफेस मिळणार नाही. ओके, डिग्री ऑफ रिफ्रॅक्टरनेस डिपेंड्स ऑन द SiO2, दॅट इज क्वार्ट्ज कंटेंट अँड द शेप अँड ग्रेन साईज ऑफ द पार्टिकल. तर हे डिपेंड कशावर आहे, क्वार्ट्ज कंटेंट म्हणजे सिलिका ऑक्साईड. ओके, कंटेंट किती आहे, त्याचा शेप आणि ग्रेन साईज ऑफ द पार्टिकल. ग्रेन साईज काय आहे त्या सँडची. हायर द SiO2 कंटेंट, हायर इज द रिफ्रॅक्टरनेस ऑफ द मोल्डिंग. SiO2 कंटेंट जर जास्त असेल तर त्याची रिफ्रॅक्टरनेस कसा होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. रिफ्रॅक्टरनेस इज मेजर्ड बाय द सेंटर पॉईंट ऑफ द सँड रॅदर दॅन इट्स मेल्टिंग पॉईंट. रिफ्रॅक्टरनेस कसा मेजर करतात, हे त्याचा सेंटर पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट. आता रिफ्रॅक्टरनेस म्हणजेच काय थोडक्यात, की आपण मोल्टन मेटल ज्यावेळी आपण त्यामध्ये ओतणार आहे त्यावेळी ते त्याच्या आसपासची जी सँड आहे त्याचं फ्युजन होऊ नये, फ्युजन होणार नाही ही जी प्रॉपर्टी त्यामध्ये असते त्याला आपण म्हणतो, आणि ती हाय टेम्परेचरला विथस्टँड राहणार आहे. हाय टेम्परेचरला सुद्धा विथस्टँड राहणार आहे, ब्रेक होणार नाही. दॅट इज द रिफ्रॅक्टरीनेस. नेक्स्ट प्रॉपर्टी, परमियाबिलिटी. It is also termed as porosity of the molding sand in order to allow the escape of any air gases or moisture present or generated in the mold when the molten metal is poured into it. याच्यामध्ये ज्यावेळी आपण मोल्टन मेटल पुरिंग करणार आहे कॅव्हिटीमध्ये त्यावेळी त्याच्यामध्ये ज्यावेळी ते मोल्टन मेटल आतमध्ये जाणार आहे त्यावेळी ॲटमॉस्फिअरिक मॉइश्चर जे आहेत ते काय ॲब्सॉर्ब करून घेते. ॲटमॉस्फिअरिक मॉइश्चर जे आहे ते गॅसेस जे आहेत ते ॲब्सॉर्ब करून घेते, आणि ज्यावेळी ते ओतणार आहे कॅव्हिटीमध्ये त्यावेळी ते गॅसेस आतमध्ये राहून ते एस्केप होण्याची जी प्रक्रिया आहे इझिली एस्केप व्हावं, त्या याच्यातून इझिली एस्केप व्हावं. All these gases generated during pouring and solidification process must escape, otherwise the casting becomes defective. Permeability is a function of grain size, grain shape and moisture and clay contents in the molding sand. आता याच्यामध्ये ज्यावेळी आपण मोल्टन मेटल आहे ते मोल्ड कॅव्हिटीमध्ये ओतणार आहे त्यावेळी ते बाहेरूनच काय होतं आहे,
ॲटमॉस्फिरिक मॉइश्चर असेल, गॅसेस असेल, ते काय करते ॲब्सॉर्ब करते आणि ते त्या कॅव्हिटीमध्ये जाते. पण हे गॅसेस जे आहेत, एक्सेसिव्ह गॅसेस जे आहेत, ते एस्केप होण्याची प्रक्रिया त्या सँडमध्ये झाली पाहिजे. सँडमध्ये झाली, जर ते गॅसेस तसेच राहिले तर त्याच्यामध्ये त्याची कास्टिंग आहे ते डिफेक्टिव्ह होईल. कास्टिंग आहे ते डिफेक्टिव्ह होईल. ओके. आणि परमेबिलिटी इज अ फंक्शन ऑफ ग्रेन साईज, ग्रेन शेप and moisture and clay contents in the molding sand. The extent of ramming of the sand directly affects the permeability. याला आपण पोरोसिटी सुद्धा म्हणतो. हे गॅसेस जे आहेत ते पोरोसिटी इज डिझायर टू अलाउ गॅसेस वेपर्स टू एस्केप फ्रॉम मोल्ड जनरेटेड विदिन द मोल्ड. मोल्ड जनरेट होत असताना, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होत असताना हे गॅसेस जे आहेत ते काय व्हावेत, एस्केप व्हावेत. escape from the mold, easily escape from the mold. That is the permeability. जर ते एस्केप नाही झाले तर काय होईल, त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह कास्टिंग डिफेक्टिव्ह होईल. दॅट इज द परमिएबिलिटी और पोरोसिटी. कोहेजिनेस it is property by virtue of which the sand grain particles interact and attract each other within the molding sand. Thus, the binding capability of the molding sand gets enhanced to increase the green, dry and hot strength property. Green, dry and hot strength properties. Property of molding and core sand. तर कोहेजिनेस म्हणजेच काय, सँड पार्टिकल्स जे आहेत ते एकमेकांना काय असावेत, चिकटून राहावेत. ही जी प्रॉपर्टी आहे, एकमेकांना चिकटून राहावेत, ही जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण कोहेजिनेस असं म्हणतो. कोहेजिनेस. ओके. ग्रेन स्ट्रेंथ. बाय व्हर्च्यू ऑफ दिस प्रॉपर्टी द पॅटर्न कॅन बी टेकन आउट फ्रॉम द मोल्ड without breaking the mold, and also the erosion of mold wall surfaces does not occur during the flow of molten metal. याच्यामध्ये पॅटर्न कॅन बी टेकन आउट फ्रॉम द मोल्ड. पॅटर्न ज्यावेळी आपण बाहेर काढणार आहे त्यावेळी ही जी सँड ही आहे, सँड आहे ती ब्रेक होता कामा नये. जो मोल्ड आहे विदाउट ब्रेकिंग द मोल्ड, त्याच्यामध्ये ब्रेक होता कामा नये. द ग्रीन सँड आफ्टर वॉटर हॅज बीन मिक्स्ड इन टू इट मस्ट हॅव सफिशियंट स्ट्रेंथ अँड टफनेस टू परमिट द मेकिंग अँड हँडलिंग ऑफ द मोल्ड. आणि याच्यामध्ये ज्यावेळी आपण मोल्ड कॅव्हिटी बनवलेली आहेत, मोल्ड कॅव्हिटी बनवल्यानंतर कोप अँड ड्रॅग आपण काय करतोय, त्याला काय करतोय, टर्न करतोय. त्यावेळी ती जी आतमध्ये जी कॅव्हिटी बनवलेली आहे किंवा मोल्ड बनवलेला आहे ती काय होणार नाही, ब्रेक होणार नाही. आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ तेवढी असली पाहिजे. मग ती स्ट्रेंथ कधी वाढते, त्याच्यामध्ये वॉटर ॲड केला, आपण क्ले ॲड केला तर ती काय होते, स्ट्रेंथ वाढते. फॉर धिस द सँड ग्रेन must be adhesive. They must be capable of attracting themselves to another body, and therefore, and sand grains having high adhesiveness will cling to the side of the molding box. ही कशी आहे, ॲडेझिव्हनेस प्रॉपर्टी पण याच्यामध्ये असते. itself to another. ओके. म्हणजेच काय, ही जी सँड आहे ती मोल्डिंग बॉक्सला चिकटून राहिली पाहिजे. म्हणजे आपण त्या कोप अँड ट्रायंगल जरी आपण इकडून तिकडं रोटेट केलं, फिरवलं, हलवलं तरी काय झालं पाहिजे, ही सँड जी आहे ती मोल्डिंग बॉक्सला चिकटून राहिली पाहिजे. त्याला आपण म्हणतो ॲडेझिव्हनेस. Dry strength. As soon as the molten metal is poured into the mold, the moisture in the sand layer adjacent to the hot metal gets evaporated, and this dry sand layer must have sufficient strength to its shape in order to avoid erosion of mold wall during the flow of molten metal. The dry strength also prevents the enlargement of mold cavity caused by the metallostatic pressure of the liquid metal. तर ड्राय स्ट्रेंथ म्हणजेच काय, याच्यामध्ये 3 टाईप्सच्या स्ट्रेंथ असतात.
ग्रीन स्ट्रेंथ, ड्राय स्ट्रेंथ अँड हॉट स्ट्रेंथ. तर ग्रीन स्ट्रेंथ आपण काय बनवलं, ग्रीन स्ट्रेंथमध्ये आपण काय केलं, ॲडेझिव्हनेस म्हणजेच काय, ती मोल्डिंग बॉक्सला चिकटून राहिली पाहिजे. मोल्डिंग बॉक्सला रॅमिंग केल्यानंतर, मोल्ड बनवल्यानंतर ती सँड जी आहे ती मोल्डिंग बॉक्सला चिकटून राहिली पाहिजे विदाऊट ब्रेकिंग द मोल्ड. मोल्ड काय नाही झाला पाहिजे, ब्रेक नाही झाला पाहिजे आणि ती चिकटून राहिली पाहिजे. ओके. आणि ड्राय स्टँडमध्येच काय, जेव्हा मोल्टन मेटल आपण आतमध्ये ओततो त्यावेळी काय होते, आसपासची जी सँड आहे ती काय, ती फ्युजन होण्याची शक्यता असते. फ्यूज होण्याची शक्यता असते. ओके. कारण का, त्या मेटलच्या हाय टेम्परेचरमध्ये कॉन्टॅक्ट आल्यामुळं काय होते, त्याच्यामध्ये वॉटर पार्टिकल्स जे आहेत ते इव्हॅपोरेट होतात. वॉटर काय होते, इव्हॅपोरेट होते. तरीसुद्धा ती सँड जी आहे ती हाय टेम्परेचरला विथस्टँड राहिली पाहिजे. दॅट इज द ड्राय स्ट्रेंथ. Strength of the molding sand depends on grain size and shape, moisture content, त्याच्यामध्ये मॉइश्चर कोणते कंटेंट आहेत, डेन्सिटी ऑफ सँड आफ्टर रॅमिंग, त्याची डेन्सिटी, रॅमिंग केल्यानंतर त्याची डेन्सिटी किती असणार आहे. द स्ट्रेंथ ऑफ द मोल्ड इन्क्रीजेस विथ अ डिक्रीज ऑफ ग्रेन साईज अँड ग्रेन साईज डिक्रीज असली पाहिजे. स्ट्रेंथ कधी वाढणार आहे, तर ग्रेन साईज डिक्रीज असली पाहिजे, कमी असली पाहिजे. अँड इन्क्रीज क्ले कंटेंट इन्क्रीज असला पाहिजे, म्हणजे क्ले कंटेंट त्याच्यामध्ये जास्त असला पाहिजे. ओके. अँड डेन्सिटी आफ्टर रॅमिंग, त्याला रॅमिंग केल्यानंतर म्हणजे त्याला कॉम्पॅक्ट केल्यानंतर काय पाहिजे, त्याची डेन्सिटी. द स्ट्रेंथ ऑल्सो गोज डाऊन इफ मॉइश्चर कंटेंट इज हायर दॅन द ऑप्टिमम व्हॅल्यू. याच्यावर डिपेंड आहे त्याची सँडची स्ट्रेंथ. फ्लोएबिलिटी और प्लास्टिसिटी. It is the ability of the sand to get compacted and behave like a fluid. It will flow uniformly to all portions of pattern when rammed and distribute the ramming pressure evenly all around in all directions. Generally, sand particles resist moving ground around corners or projections. In general, फ्लोएबिलिटी increases with decrease in grain strength and decrease in grain size. तर फ्लोएबिलिटी म्हणजेच काय नेमकं, ज्यावेळी आपण एखादा पॅटर्न त्या सँडमध्ये टाकणार आहे आणि आपल्याला मोल्ड कॅव्हिटी बनवायची आहे, तर काय होणार आहे, ती आतमध्ये जी सँड आहे ती काय झाली पाहिजे, लगेच त्याने इझिली त्याचा सेफ धारण केला पाहिजे. म्हणजे जो पॅटर्न आहे त्याचा इझिली सेफ धारण केला पाहिजे, म्हणजे ती इकडे तिकडे सरकली पाहिजे इझिली. That is the flowability. Flowability also varies with moisture and clay content. व्हॅरीज आहे म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चर आणि क्ले कंटेंट कसं आहे त्यावर डिपेंड आहे फ्लोएबिलिटी. म्हणजेच काय केलं पाहिजे, आपण जो पॅटर्न त्यामध्ये ठेवणार आहे, जो मोल्ड बनवणार आहे, त्यावेळी जी सँड आहे ती आजूबाजूला इझिली सरकली पाहिजे आणि इझिली त्या पॅटर्नचा सेप त्याने धारण केला पाहिजे. दॅट इज द फ्लोएबिलिटी ऑर प्लास्टिसिटी. ॲडेझिव्हनेस इट इज द important property of the molding sand, and it is defined as the sand particles must be capable of adhering to another body. Then only the sand should be easily attach itself with the sides of the molding box and give easy of lifting and turning the box when filled with the sand. आता याच्यामध्ये काय आहे, कोहेजिनेस म्हणजेच काय, ते जे सॅन्ड पार्टिकल्स आहेत ते एकमेकांशी अटॅच असले पाहिजेत, एकमेकांशी बाइंडिंग असलं पाहिजे त्याचं सँड पार्टिकल्स. आणि ॲडेझिव्ह म्हणजेच काय, आपण एकदा त्या मोल्डिंग बॉक्समध्ये सँड प्रॉपर आपण फिट केली, मोल्ड कॅव्हिटी बनवली, त्यानंतर त्या सँडनं त्या मोल्डिंग बॉक्सशी चिकटून राहणं, किंवा आपण लिफ्टिंग अँड टर्निंग द बॉक्स वेन फिल्ड विथ द स्टँड. म्हणजेच काय, लिफ्टिंग करताना किंवा टर्निंग केल्यानंतर त्याच्यामध्ये सँड जे आहे ते विदाऊट ब्रेकिंग मोल्ड ती मोल्डिंग बॉक्सला चिकटून राहिली पाहिजे. दॅट इज द ॲडेझिव्हनेस. कोलॅप्सिबिलिटी.
After the molten metal in the mold gets solidified, the sand mold must be collapsible so that free contraction of the metal occurs, and this would naturally avoid the tearing or cracking of the contracting metal. In absence of this property, the contraction of the metal is hindered by the mold and thus result in tears and cracks in the casting. This property is highly desired in cores. आता याच्यामध्ये बघ कोलॅप्सिबिलिटी म्हणजेच काय, आपण कास्टिंग बनवलेलं आहे, आपण कास्टिंग बनवलेलं आहे, कास्टिंग बनवल्यानंतर त्याला जी सँड चिकटणार आहे ती इझिली सेपरेट व्हावी विदाउट क्लिनिंग, ती काय होईल, इझिली सेपरेट व्हावी. दॅट इज द कोलॅप्सिबिलिटी. ओके, दॅट इज द कोलॅप्सिबिलिटी. These are the various properties of molding sands and types of molding sands आपण आता इथं बघितलेलं आहे. ओके, थँक्यू.